राजने चष्मा काढला आणि त्याची एक बोट आणि अंगठा दोन्ही डोळ्यांच्या कोपऱ्यावर ठेवला। प्रिया ही गाडीत जाऊन बसली आणि गाडी चालू लागली। प्रियासाठी राज एक चक्रव्यूहासारखा होता। जेव्हा जेव्हा तिला वाटायचे की ती राजला समजून घेत आहे तेव्हा राजचे वर्तन अगदी परके वागण्यासारखे व्हायचे। राज वेदना देत असे आणि नंतर मलमपट्टीही करत असे आणि प्रिया हे सर्व समजत असे, पण ती निष्पाप आणि भोळी होती आणि तिला राजवर प्रेम होते, कारण तिने यापूर्वी कधीही प्रेम केले नव्हते किंवा प्रेम अनुभवले नव्हते। तिच्यासाठी तिचा नवरा हेच तिचे प्रेम होते। काही वेळाने जेव्हा प्रिया घरी आली तेव्हा तिला तिचे आई वडील आणि भाऊ लिव्हिंग एरियामध्ये दिसले। त्यांना पाहून प्रिया आनंदाने त्यांच्याकडे धावली आणि सर्वात आधी जाऊन तिच्या वडिलांना मिठी मारली। बघितलं आई, आपणही तिला भेटायला आलो आहोत, पण ती फक्त तिच्या वडिलांना मिठी मारत आहे। तिने आपल्याला पाहिलेही नाही। रमन, प्रियाचा मोठा भाऊ, प्रियाच्या डोक्याला प्रेमाने हात लावत म्हणाला। रमन, वडील आणि मुलीमधील प्रेम आणि नाते असेच असते। माझी प्रीती शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात राहते, पण ती माझ्यापेक्षा तिच्या वडिलांनाच जास्त फोन करते। आणि आमची दुसरी मुलगी सिया, ती फोनवर माझ्याशी बोलते पण तिच्या वडिलांबद्दल जास्त बोलते। राधाया जेव्हा तोंड पाडत म्हणतात तेव्हा सागरसोबतच सगळेजण हसायला लागतात। माझी प्रिया कशी आहे? तुला पप्पांची आठवण येते की नाही? प्रियाचे वडील पंकज हे प्रियाचा चेहरा हातात घेत हसत म्हणाले। ती तर येतेच बाबा, पण तरीही मी तुमची आठवण काढत नाही। प्रिया म्हणाली। का? सर्वांनी एकाच वेळी विचारले। कारण तुम्ही स्वतः म्हणता की ज्यांना आपण विसरतो त्यांना आपण लक्षात ठेवले पाहिजे, मग मी तुम्हा सर्वांना कसे विसरू? प्रिया हळुवारपणे आणि प्रेमाने म्हणाली। माझी लाडकी मुलगी म्हणत पंकजरावांनी पुन्हा प्रियाला प्रेमाने मिठी मारली। मलाही तिच्यावर प्रेम करू द्या, मीही केव्हाची रांगेत उभी आहे। प्रियाची आई दीप्ती म्हणाली। विहीनबाई, तुमची प्रिया इतकी गोड आणि निरागस आहे की तिचे बोलणे ऐकल्यानंतर आणि तिची निरागसता पाहून आम्हाला सर्वांना ती खूप आवडते। राजेश्वरी या दीप्ती यांना म्हणाल्या। प्रियासाठी एवढी गोड गोष्ट ऐकून प्रियाच्या कुटुंबाला आनंद झाला। सर्वजण बसून गप्पा मारायला लागले तेव्हा दीप्ती म्हणाल्या, बेटा, जावई बापू कुठे आहे? तू आणि जावई बापू तुम्ही दोघे काल एकत्र गेला होता ना? हो, मला पण खूप वेळापासून हे विचारायचे होते। राज कुठे आहे? राम यांनी प्रश्न विचारला। हो बाबा, काल प्रियाला सोबत घेऊन गेले होते। मग यावेळी प्रिया एकटी का आली? सर्वांचे प्रश्न ऐकून प्रियाला भीती वाटू लागली की जर राज असाच निघून गेला हे कळल्यावर राजेश्वरी आणि राम हे पुन्हा राजवर रागावतील आणि राजला वाटेल की प्रियाने त्याची तक्रार केली। त्यांना खूप महत्त्वाचे काम होते म्हणून मीच त्यांना जाण्यास सांगितले आणि मी त्यांना म्हणाले की मी घरी जाते, पण त्यांनी मला घराबाहेर सोडले। प्रियाने कोणती भीती किंवा संकोच न करता हे सांगितले, जेणेकरून सर्वांना विश्वास बसेल। काही वेळाने रमन प्रियाला घेऊन थोडे दूर आला आणि तिचा हात हातात धरून म्हणाला, प्रिया, लग्नानंतर तू आनंदी आहेस ना? इथे काही अडचण तर नाहीये ना? नाही भैया, मी खूप आनंदी आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही। पप्पा, मम्मी, काका काकू, गीता वहिनी आणि रुद्रदादा, ते सर्वजण माझी खूप काळजी घेतात, ते मला खूप प्रेम करतात। प्रिया आनंदाने म्हणाली। आणि राज कसे ठेवता तुला? रमनने पुन्हा विचारले। ते माझी खूप प्रेमाने काळजी घेतात भैया, प्रियाने पुन्हा उत्तर दिले। पण प्रिया आणि रमन दोघांनाही यात किती सत्य आहे किंवा ते खोटे आहे हे समजणे कठीण होते। जर तू जे म्हणत आहे त्यात तथ्य असेल तर मला खूप आनंद आहे, कारण मला राजचा स्वभाव चांगला माहीत आहे। तो इतरांशी मिसळणारा माणूस नाही। तो आपल्या कुटुंबासोबत सुद्धा कामाबद्दल बोलतो किंवा आम्ही जे विचारतो तेच उत्तर देतो। मला यात काही अडचण नाही, कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो। पण जर तो तुझ्याशी असे वागला तर मला खूप प्रॉब्लेम होईल। नाही भैया, असं काही बोलू नकोस, त्यांचा स्वभाव काहीही असो, ते मनाने खूप चांगले आहे, ते माझ्यावर खूप प्रेम करते, त्यांच्यावर रागावू नकोस। प्रिया भावनिक होऊन म्हणाली। तू तुझ्या नवऱ्याच्या प्रेमात इतकी पडली आहेस की तू तुझ्या भावाला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेस हं? रमनने प्रियाच्या डोक्यावर थाप मारत असे म्हटले आणि प्रिया लाजली। रमन प्रियाचे दोन्ही खांदे प्रेमाने धरत, नेहमी असेच हसत राहा प्रिया, कारण लहानपणापासून मी, आई आणि बाबांनी तुला असेच पाहिले आहे। आणि जर कधी काही समस्या आली तर कोणत्याही भीतीशिवाय किंवा विचार न करता तुझ्या भावाला सर्व काही मन मोकळ्या मनाने सांग, कारण माझ्यासाठी तू इतर कोणापेक्षा किंवा कोणत्याही नात्यापेक्षा सर्वात महत्त्वाची आहेस। हो भैया, प्रिया हसत म्हणाली। ठीक आहे, जा आणि तिथे बस, मी येतो। रमनने हे बोलताच प्रिया निघून गेली। प्रिया निघून जाताच रमनने खिशातून त्याचा फोन काढला, जो बराच वेळ व्हायब्रेट होत होता। फोनवर नंबर पाहून रमनला आनंद झाला, पण थोडी काळजी वाटली, कारण तो फोन दुसरा तिसरा कोणाचा नसून राधा आणि सागर यांच्या धाकटी
मुलगी प्रीतीचा होता. हां बोल ना, रमणने फोन उचलल्याबरोबर डायरेक्ट म्हटले. तू नेहमीच इतका आकडू का असतोस पियाजी? प्रीती चिडून म्हणाली. मला असं बोलू नकोस, रमण नाराजी दाखवत म्हणाला. मग काय म्हणून बोलावू भैया? प्रीती हसून म्हणाली आणि इकडे रमणला खोकला लागला. बघ आला खोकला. तू हे का मान्य करत नाहीस की मी तुला माझा नवरा म्हणलेलं आवडतं? तू पागल झाली आहेस का? तुला समजत नाही का? मी प्रियाचा मोठा भाऊ आहे. माझी बहीण तुझ्या घरी आली आहे. तू आमच्या घरी येऊ शकत नाहीस. पागल मी नाही, तू झाला आहेस. तू काय म्हणतोयस? जर तुझी बहीण म्हणजे माझी वहिनी इथे आमच्या घरी आली आहे तर मी तुझी बायको होऊन तुमच्या घरी सून म्हणून काय येऊ शकत नाही? जेव्हापासून तुम्हाला ओळखले आहे तेव्हापासून मी तुमच्या प्रेमात पडले आहे आणि मी फक्त तुमच्याशीच लग्न करेल हा माझा शेवटचा निर्णय आहे. तर हा निर्णय तुझा आहे, माझा नाही. आणि जर तू अभ्यासाला गेली आहेस तर अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. असं म्हणत रमणने फोन डिस्कनेक्ट केला आणि काही वेळ तिथेच उभा राहून फोनमधील प्रीतीचा नंबर पाहत राहिला आणि नंतर तो डिलीट केला. पण अर्थ काय? हा नंबर तर त्याच्या मनात आधीच कोरला गेला होता. काही वेळाने प्रियाची आई, वडील आणि भाऊ तिला भेटून तिथून निघून गेले आणि गीता आणि राधा यांच्या विचित्र प्रश्नांना लाजून प्रिया तिच्या खोलीत परत आली. 1 तास उलटला पण प्रियाला दुपारी झोप येत नव्हती. ती सारखी कूस बदलत होती. काल रात्रीचे प्रसंग आठवत होती आणि राजने तिच्याबद्दल सकाळी काळजी व्यक्त केल्याबद्दल आणि सकाळी तिला मिठी मारल्याबद्दल विचार करत होती. सत्य हे होते की ती तिच्या मनावर आणि शरीरावर नियंत्रण ठेवू शकत नव्हती. तिला यावेळी स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी राजाची आवश्यकता होती. तिने स्वतःला नियंत्रित करण्याचा खूप प्रयत्न केला पण राजला फोन करण्यापासून ती स्वतःला रोखू शकली नाही. तिने राजला 2-3 वेळा फोन केला पण राजने फोन उचलला नाही. पण तिने पुन्हा एकदा फोन केला तेव्हा राजने फोन उचलला आणि तो उचलताच तो रागाने बोलला. जर मी तुझा फोन उचलत नसेल तर तू किमान समजू शकते ना की मी कामात आहे. तुम्ही कधीच फोन उचलत नाही, प्रिया नाराजीने म्हणाली. हो, मी नेहमीच बिझी असतो आणि इथे बसायला येत नाही, राज कठोरपणे म्हणाला. काम तर माझे वडील, तुमचे वडील आणि रुद्रदादा हेही करतात पण जेव्हा त्यांच्या बायका त्यांना फोन करतात तेव्हा ते फोन उचलतात. माझी तुलना इतराशी न केलेलीच बरी होईल. मी आज सकाळीच तुला सांगितले होते मला मी जसा आहे तसा राहू दे. ठीक आहे, माफ करा, मी आता फोन करणार नाही, प्रिया निराशेने म्हणाली. बरं पण मला सांग, तू आता फोन का केलास? काही नाही, मी फोन ठेवते. माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता फोन ठेवण्याचा विचारही करू नकोस, राज रागाने म्हणाला. रागवा? तुम्ही मला रागवा. तुम्ही मला दरवेळी रागावता कारण माझी चूक होती की मी तुम्हाला आठवले, पण ती तुमची ही चूक आहे. काल रात्री तुम्ही माझ्यावर इतके प्रेम का केलेस की तुम्ही मला मिठी मारलीस? तुम्ही माझी इतकी काळजी का घेतलीस की मी यावेळी तुमच्याशिवाय राहू शकत नाही? मला तुमची खूप आठवण येत होती, हेच एकमेव कारण आहे. दिले मी तुम्हाला उत्तर, आता मी फोन ठेवते. असे म्हणत प्रियाने रडत रडत फोन ठेवला. प्रियाने फोन ठेवल्यापासून ती फक्त रडत होती. सुमारे अर्ध्या तासानंतर तिच्या खोलीच्या दारावर थाप पडली. तिने रडत रडत दार उघडले कारण तिला रडताना कोणी काय विचार करेल हे तिला समजतच नव्हते. पण तिचे रडणे पूर्णपणे सायलेंट झाले कारण तिच्यासमोर व्हायलेंट बोर्ड उभा होता, म्हणजेच राज उभा होता. राज प्रियाकडे ज्या पद्धतीने पाहत होता त्याच्या नजरेच्या उष्णतेने प्रियाचे अश्रू सुकले. राज प्रियाकडे पाहत पुढे सरकला आणि प्रिया घाबरून मागे सरकू लागली. आत आल्यानंतर राजने प्रियाला पाहतच त्याने खोलीचा दरवाजा पाठीमागे हात ठेवून बंद केला आणि इकडे प्रियाच्या नजरा लपवण्यासाठी जागा शोधू लागल्या. राज पटकन प्रियाकडे आला आणि प्रियाही तितक्याच लवकर बेडवर चढली आणि बेडच्या दुसऱ्या बाजूला गेली. आता काय झालं? तुला माझी आठवण येत होती म्हणून मी तुला माझी किती आठवण येत होती हे पाहण्यासाठी आलो. मग तू आता का पळून जात आहेस? माफ करा, प्रियाने एवढंच म्हटलं आणि मग राजने रागाने डोळे मिटले आणि बेडवर जोरात बुक्का मारला. प्रियाने भीतीने तोंडावर हात ठेवला. तिला माहीत नव्हते की राज इतका रागावेल. प्रियाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती आणि तिची भीती पाहून राजने स्वतःला शांत केले, पण तरीही त्याने आपली नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, याच्या पुढे कधीही मला काही ऐकून फोन कट करण्याची चूक करू नकोस आणि जर मी जे बोलतो ते तुला सहन होत नसेल तर मला अजिबात फोन करू नकोस. प्रत्येक वेळी चूक करायची आणि माफी मागायची ते काम करत नाही. प्रियाने तिचे कान धरले आणि म्हणाली, जर मी सॉरी नाही बोलू तर मी काय बोलू? तुम्हीच मला सांगा. तुम्ही जे बोलशाल तेच मी बोलेल, प्रॉमिस, प्रियाने निरागसपणे म्हणाली आणि राज तिच्याकडे पाहण्याशिवाय काही बोलू किंवा करू शकला नाही. असं कामच करू नकोस की तुला सॉरी म्हणावे लागेल. राज थोडा वेळ थांबला आणि मग म्हणाला,
मी काय करू राज, मी जे काही बोलते ते माफी मागण्यासारखे होते, प्रिया राजला म्हणाली. मग तू काही बोलत जाऊ नकोस, प्रियाकडे पाहत राज म्हणाला. तेच तर नाही होऊ शकत, इकडे तिकडे पाहत प्रिया हळूच म्हणाली. तर स्वतःत सुधारणा कर. मग तो स्वतःशी चिडून म्हणाला. आता प्रिया काहीच बोलली नाही आणि शांतपणे उभी राहिली. इथे समोर बस. राज बेडवर बसला आणि प्रियाला समोर बसण्यास सांगितले. प्रियाने त्याचं ऐकलं आणि ती बसली. ती बसताच राज गंभीर झाला आणि म्हणाला, आतापासून माझी तुलना कधीही कोणाशीही करू नकोस. मग ते तुझे वडील असो, माझे बाबा असो किंवा माझा भाऊ असो. मी माझी स्वतःची ओळख बाळगतो. मी समोरच्या लोकांकडे नीट पाहतही नाही. त्यांच्यासारखे वागणं तर दूरच. माझे नाव माझा गुरूर आहे, म्हणून तो बदलण्याचा प्रयत्न करू नको. मी पाणी नाहीये जो प्रत्येक परिस्थितीत जुळून घेऊ शकतो. मी काळ्या शाईसारखा आहे. जे लोक मला बदलण्याचा प्रयत्न करतात ते माझ्यात हरवून जातात. राज म्हणाला, मी तर खूप दिवसांपासून हरवले आहे तुमच्यात, पण तुम्हीच मला शोधत नाही. प्रिया हळव्या आवाजात बोलली आणि राजचा भारी भक्कम डायलॉग कापसासारखा झाला. जेव्हा प्रियाला ती काय बोलली आहे हे कळले तेव्हा तिने पटकन राजकडे पाहिले, जो तिच्याकडे अशा प्रकारे पाहत होता जणू तो त्याच्या पत्नीला कसे अपडेट करायचे याचा विचार करत होता. प्रियाची निरागसता त्याला सहन होत नव्हती. तुम्ही इथे मला हे सांगण्यासाठी आला आहेस ना की आता मला फोन करू नकोस म्हणून, प्रिया भावनिक होऊन म्हणाली. हो, राजने तिचे पुढचे ऐकण्यासाठी सांगितले. मग मी कोणाला फोन करू, प्रियाने राजला विचारले. आणि तुला कोणाला फोन करायचा आहे, राजने भुवया उंचावत म्हटले. मला तर फक्त तुम्हालाच फोन करायचा आहे, प्रियाने इतकं बोलून तिच्यात साडीचा पदर तोंडात दाबला आणि हे ऐकून राज शांत झाला. जर तुला दुपारी खूप बोर होत असेल तर तुझ्या घरी फोन करत जा, राज प्रेमाने म्हणाला. जर मला तुमची आठवण येते तर मी माझ्या आईबाबांना कसंच बोलू, प्रियाचे बोलणे ऐकून राजने स्वतःला हसण्यापासून रोखण्यासाठी दातावर दात घासले. तर तो टीव्ही बघत जा, राज पुन्हा म्हणाला. तुम्ही थोडीच त्यात दिसणार आहे, प्रिया हळूच म्हणाली. मी काय विदेशात जाऊन बसलो आहे का की तुला दिवसभर मला पाहावे लागेल. संध्याकाळी तर मी घरी येतोच ना. 11 किंवा 12 वाजेला संध्याकाळ नाही तर रात्र म्हणतात, प्रिया कंप्लेंट सुद्धा घाबरत घाबरत करत होती. तू कंप्लेंट करतेस का, राज थोड्या कठोर स्वरात म्हणाला. नाहीतर मी तर बोलतच असते काही, पण तुम्हाला तर चांगलं माहीत आहे, प्रिया हलकेसे स्मित करत म्हणाली. जर तुला दुपारी झोप येत नसेल तर आई, काकू किंवा गीता वहिनी यांच्याजवळ बसत जा. त्यांचे बोलणे ऐकून तर मला तुमची खूप जास्त आठवण येते. तुला प्रत्येक गोष्टीत माझी आठवण येते का, राज आश्चर्याने म्हणाला. हो, आणि माझी आई म्हणते की आपल्याला एखाद्याची खूप आठवण तेव्हाच येते जेव्हा समोरची व्यक्ती देखील आपली तितकीच आठवण काढते, प्रियाने राजच्या डोळ्यात पाहत म्हटले. तसं राजने दुसरीकडे पाहत आपली नजर फिरवली आणि प्रिया हसली. ते ठीक आहे, पण मी कामात बिझी असतो त्यामुळे जास्त बोलू शकत नाही, म्हणून बस थोडंसं बोलत जा. तुम्ही माझ्याशी थोडं बोलू शकता. मी तुम्हाला फक्त विचारेन की तुम्ही जेवला आहात का की नाही, तुमचे काम कसे चालू आहे, तुम्ही काय करत आहात, तिथलं वातावरण कसं आहे, आणि हे थोडंसं बोलणं आहे का, प्रियाच्या बोलण्यात खंड पाडत राज म्हणाला. ठीक आहे, मी थोडेच बोलेन, पण कृपया फोन उचला. मला फक्त तुमचा आवाज ऐकू आला तरी बस झालं. प्रियाचे बोलणे ऐकल्यानंतर राज तिच्याकडे पाहतच राहिला. आज त्याला सविस्तरपणे कळले होते की प्रिया त्याच्याशी बोलण्यासाठी किती आतुर असते. ठीक आहे, मी फोन उचलत जाईल. आणि आता एक काम कर, कबडमध्ये एक लाल रंगाची एक छोटी पिशवी असेल, ती माझ्याकडे आण. माझे काही काम आहे, मी ती घेण्यासाठी आलो आहे. याचा अर्थ असा की तुम्ही ती बॅग घेण्यासाठी आला आहेत का. मग मी का आलोय, राज म्हणाला. काही नाही, मी बॅग घेऊन येते, असं म्हणत प्रियाने कपाटातून बॅग काढायला सुरुवात केली. आणि मग राजने तिला मागून आपल्या मिठीत घेतले आणि तिच्या मानेचे चुंबन घेऊ लागला. प्रिया आधीच वितळली होती, आता तर ती राजच्या मिठीतही राहणार नाही असे वाटत होते. राजने तिला आपल्याकडे वळवले आणि तिच्या दोन्ही ओठांना बोटाने दाबून म्हटले. खबरदार, जर पुढच्या वेळी फोनवर मला बहकावण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला इतका त्रास देईन, तू मला सांभाळू शकणार नाहीस. राजचे बोलणे ऐकून प्रियाने डोळे मिचकावले आणि राजने तिला सोडून दिले. प्रियाने हळूच डोळे उघडले तेव्हा राजने खिशातून काही टॅब्लेट्स काढून तिला दिले. हे खा, काल मी काळजी घेऊ शकलो नाही आणि मला इतक्या लवकर बाळ नको आहे. ते सुरक्षित आहे की नाही याबद्दल मी डॉक्टरांकडून सर्व माहिती घेऊन आलो आहे. तुझ्या तब्येतीची कोणतीही समस्या येणार नाही. फक्त आजसाठी ॲडजस्ट कर. याच्या पुढे मी स्वतःच काळजी घेईल. राजने हे बोलताच प्रियाला लाज वाटली, पण तरीही ती संकोचली आणि राजकडे पाहिले, जो तिच्याकडेच पाहत होता. जेव्हा दोघांची नजर भिडली तेव्हा राज तिच्या कानाजवळ जाऊन हळूच म्हणला.
खरं तर आज रात्रीपासूनच मी काळजी घेईल. हे ऐकून प्रियाचा चेहरा लाल झाला आणि तिने हाताच्या मुठी घट्ट धरल्या आणि राजच्या गालावर भावनिकपणे चुंबन घेतले. आपला चेहरा तसाच ठेवून राजने तिच्याकडे तिरक्या नजरेने पाहिले आणि प्रियाच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि प्रियाला कपाटाच्या उघड्या दाराशी ढकलले. तो प्रियाला पॅशनेटली किस करत होता. शेवटी प्रियाचा श्वास कोंडू लागला तेव्हा त्याने तिला सोडले आणि त्याने रुमालाने त्याचे आणि प्रियाचे ओठ स्वच्छ केले आणि मग तो त्याची बॅग घेऊन तिथून जाऊ लागला. आय लव्ह यू राज, प्रिया मागून मोठ्याने म्हणाली. राज मागे वळून प्रियाकडे पाहत म्हणाला, गुड डिसिजन अँड गुड चॉईस. चल मी तुला संध्याकाळी भेटतो, असे म्हणत राज निघून गेला आणि प्रिया अजूनही कपाटाच्या दाराशी उभी राहून त्या तिच्या नवऱ्याला जाताना पाहत राहिली. जेव्हा राज लिव्हिंग एरियामध्ये आला तेव्हा राजेश्वरी या काही हिशोब करत होत्या. राजला पाहून त्यांनी त्यांचं काम सोडून राजला पाहिले. काय झालं तू यावेळी इथे? हो, मी ही बॅग विसरलो होतो आणि ती घेण्यासाठी आलो होतो, राजने उत्तर दिले. घरी आला नाहीस तर विसरशीलच ना? प्रियाला हॉटेलमधून एकटी का पाठवलंस? तू तिला घरी सोडू शकत नव्हतास का? तिचे आई वडील आणि भाऊही आले होते, त्यांनाही तुला भेटायचं होतं. मला भेटून काय केले असते? त्यांची मुलगी इथे आहे आणि आम्ही पुन्हा कधीच भेटणार नाही असे नाही. आणि राहिली गोष्ट प्रियाला इथे एकटे पाठवण्याची, तर मी काही तिला ॲटोने पाठवले नाही. मी तिला आपल्या गाडीत आपल्याच ड्रायव्हरसह पाठवले. राजने हे राजेश्वरी यांना अशा पद्धतीने सांगितले की जणू कोणालाही यावर काही आक्षेप नसावा. राज, तू कसा वागतोयस? लग्न होऊन फक्त 4 दिवस झाले आहेत आणि प्रियाबद्दल वागणं हे असं आहे? राजेश्वरी या राजला फटकारताना म्हणाल्या. हे कसं वागणं आहे? राज रागाने म्हणाला. ओरडू नकोस, प्रत्येक गोष्टीवर ओरडून तू बरोबर होणार नाहीस, राजेश्वरी या रागाने राजला म्हणाल्या. त्याचा आवाज ऐकून गीता, राधा आणि प्रिया तिघीही तिथे आल्या. काय झालं? काय झालं? दोघांना पाहून राधा या काळजीने म्हणाल्या. काही नाही, मी फक्त त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आता तो विवाहित आहे, त्याने त्याच्या पत्नीशी योग्य वागले पाहिजे. राजकडे पाहून राजेश्वरी या रागाने म्हणाल्या. मग मी काय तिला मारहाण करतो का? टॉर्चर करतो का? राजनेही चिडून म्हटले. तुझ्यात आणि प्रियामध्ये खूप फरक आहे. इतक्या दिवसात तिने कधीही तुझ्याबद्दल तक्रार केली नाही. अगदी आज सकाळी ती म्हणाली की तू तिला आपल्या घराबाहेर सोडले जेणेकरून मी तुझ्यावर रागावू नये आणि तिच्या कुटुंबालाही वाईट वाटू नये. ते तर मी ड्रायव्हरला त्याबद्दल विचारले आणि नंतर मला कळले की तू तिला हॉटेलमधूनच एकटी पाठवली आहेस. राजेश्वरी नाराज होत म्हणाल्या. ती खोटं बोलली तर ही तिची चूक आहे. मी तिला खोटं बोलायला सांगितलं नव्हतं. माझं काही महत्त्वाचं काम होतं आणि मला बाहेर जायचं होतं म्हणून मी निघून गेलो आणि पुढेही मी कामाच्या बाबतीत असंच राहीन. आणि तू तुझ्या सासूबाईंना खरं सांगत जा, माझी बाजू घेण्याची गरज नाही. मी जसा आहे तसाच राहीन आणि माझा स्वभाव सर्वांना चांगलाच माहीत आहे म्हणून महान होण्याची गरज नाही. आतापासून सगळं खरं सांग. मला तुझ्या संरक्षणाची गरज नाही. तुझ्यामुळे सकाळीही मला उशीर झाला आणि आत्ताही. राज प्रियावर ओरडून बोलला तर प्रिया तोंड खाली करून रडू लागली आणि राज तिथून रागाने निघून गेला. रडू नकोस प्रिया, शांत राहा, गीता प्रियाला मिठी मारत म्हणाली. अरे देवा, मी या निष्पाप मुलीचे लग्न या मुलाशी लावून देऊन चूक केली. मला वाटलं होतं की तो तिच्या सहवासात बदलेल, पण नाही, तो तर तिलाच पूर्णपणे बदलेल. राजेश्वरी डोक्याला हात लावत म्हणाल्या. ताई, तुम्ही असा का विचार करत आहात? कोण आपल्या मुलाबद्दल असा विचार करते का? आणि मी तुम्हाला सांगते की त्याला थोडा वेळ द्या, सगळं ठीक होईल. तुला खरंच वाटतंय सगळं ठीक होईल? राजेश्वरी या राधाला रागाने म्हणाल्या. हो ताई, सगळं ठीक होईल. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आणि प्रिया घरी येण्याचा प्रश्न आहे तर ती तर आपल्या गाडीने घरी आली होती, दुसऱ्या गाडीने नाही. त्याला काही काम होते म्हणून त्याने तिला पाठवले, यात काय प्रॉब्लेम आहे? बरं, जर तुमचा जावई असाच वागला तर? राजेश्वरी रागाने म्हणाल्या. ताई, यात माझी मुलगी आणि जावई कुठून आले? राधा थोड्याशा नाराजीने म्हणाल्या. बघा, जिथे तुम्हाला तुमच्या मुलीचा विचारही करायचा नाही तिथे ही मुलगी उभी आहे. काल तिच्यासोबत रात्र घालवली आणि सकाळी तिला अशा प्रकारे पाठवून दिले. तिचे मन दुखावले नसेल? तिची स्वप्ने भंगली तेव्हा तिला कसे वाटले असेल हे आपल्या तिघांपैकी कोणीही समजू शकणार नाही, कारण आपली स्वप्ने कधीच भंगली नाहीत. आपल्या घरातील हा एकमेव डिफेक्टिव्ह पीस आहे. त्याच्या डोक्याचा नाही तर हृदयाचा स्क्रू ढिला आहे. जेव्हा राजेश्वरी यांनी राधा यांना हे सांगितले तेव्हा राधा यांनी प्रकरण समजले आणि त्या शांत झाल्या. तू ना आता बिलकुल भाऊ नको देऊस भाऊजींना, गीता प्रियाला चिडून म्हणाली.
याने काही होणार नाही, ते राहू दे, आता मलाच काहीतरी करावे लागेल. मीना हिला काही दिवसांसाठी तिच्या आईच्या घरी पाठविते, मग तो बरोबर लाईनीवर येईल. राजेश्वरी राधाला म्हणाल्या, मी कुठेही जाणार नाही, मला इथेच राहायचे आहे. प्रियाने अगदी गीतापासून स्वतःला वेगळे केले आणि राजेश्वरी यांच्याकडे पाहत म्हणाली, का तुला तुझ्या आई आणि बाबांची आठवण येत नाही का? राजेश्वरी यांनी राजचा राग प्रियावर काढला. आठवण तर येते, पण मी तिथे गेले तर मला तिथे राज यांची आठवण येईल आणि मग मला तिथून परत यावे लागेल, म्हणून मी नाही जात ना. प्रियाने हे इतक्या निरागसतेने रडत म्हटले की सर्वांचे हृदय पिळवटून गेले आणि राजेश्वरी यांनी प्रियाला मिठीत घेतले. तू या क्रूर माणसावर प्रेम कसे करू शकते? जर तुझ्या सासऱ्यांनी माझ्याशी असे वागले असते तर मी त्यांना आणि त्यांच्या अंथरुणाला उचलून खोलीबाहेर फेकून दिले असते. तर आई, तुम्ही मला असं काहीतरी करायला सांगा. तुम्ही स्वतः तुमच्या आईच्या घरी जात नाही आणि तुम्ही मला जायला सांगत आहात. प्रियाचे बोलणे ऐकून राजेश्वरी या प्रियाच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिले आणि साधना पोट धरून हसत सोफ्यावर बसली आणि राधाही वेड्यासारख्या हसायला लागल्या. माझा मुलगा जगभर जरी फिरला असता ना, तरी त्याला तुझ्यासारखा अँटिक पीस भेटला नसता. त्याला अशी पत्नी मिळवून दिल्याबद्दल त्याने माझे आभार मानले पाहिजेत. राजेश्वरी यांनी हसून म्हटले. तेव्हा प्रिया लाजली. राजेश्वरी यांनी प्रियाला पुन्हा मिठी मारली आणि तिला म्हणाल्या, तू राजच्या प्रेमात पडली आहेस का? हो, खूप, कारण मला माहीत आहे की तेही माझ्यावर खूप प्रेम करते. प्रियाने तिच्या सासूला घट्ट मिठी मारत म्हटले. बरं, हे तुला कधी कळलं? काल रात्री का? गीता प्रियाला चिडवत म्हणाली. हो, काल रात्रीच मला हे कळालं. प्रिया आपल्याच विचारात बोलून गेली. अरे देवा, ही मुलगी तर, असं म्हणत राधा राजेश्वरी यांच्याजवळ आल्या आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून हसायला लागल्या. आणि जेव्हा प्रियाला कळलं की ती काय बोलून गेली, मी सगळ्यांसाठी चहा बनवते, आणि असं बोलून ती स्वयंपाकघरात पळाली. अगं चहा काय, तू तर आज आमचा दिवसही छान बनवू शकते, असं म्हणत गीता तिला आणखी चिडवण्यासाठी तिच्या मागे गेली. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.